मशीन खरेदी करायचं तर कुठं करायचं? सांगली. कुठं करायचं? सांगली. तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार सावंत, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. तर आज आपल्या खोची या गावामध्ये आपण जे मायजो कंपनीचा 13 HP जो पॉवर विडर आहे त्याचं आपलं इलाही पेंडारी ह्या साहेबांनी प्रदर्शनामधून ट्रॅक्टर घेतलेला होता. तर त्याचं फील्ड डेमोसाठी आज आपण आलेलो होतो आणि आज पूर्ण शेतकरी आपले रानामध्ये काम चालू असताना अखंड शेतकरी वर्ग हे मशीन बाबा कशा पद्धतीनं काम करतंय हे बघण्यासाठी आलेलो होतो. तर आपण पेंढारी साहेबांना सगळ्यात पहिला पेंढारी साहेबांना विचारूया की कशा पद्धतीनं मशीन काम करतंय. तर साहेब नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्हाला अख्ख्या आयुष्यात तुम्ही माझ्यामध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच घेतलाय. तर कशा पद्धतीने तुम्हाला काम वाटलं? चांगलं वाटलं का? चांगलं वाटलं. बाबा कुठे तुम्हाला धोका आहे किंवा असं काय वाटलं? काहीच नाही वाटलं. बरं, तुम्ही आता आपण 2 रानांमध्ये आपण डेमो घेतला, एक घातीच्या रानामध्ये आणि एक ऊसाच्या ह्या काळ्या मातीमध्ये आपण डेमो घेतला. कुठं ट्रॅक्टरची ताकद ही कमी वाटते अशी काय जाणवलं का? नाही कुठं नाही वाटलं. म्हणजे समाधानी आहात का? बरं, आता मामा तुम्ही पुढे या. आपले नाव काय सगळ्यात पहिला? जय असू नाव सांगा. बबन सकारे. तर हां, बामणे साहेब आपल्याकडे आले होते. तर त्यांनी मशीन पहिला हात लावायला नाही म्हणत होते. तर त्यांना मी बोलता बोललो की मी तुमच्या मुलासारखा आहे, मी सांगतो म्हणून मशीनला हात लावा. तर दादा तुम्ही एक सरी मारली, तुम्हाला कुठं धोका वाटतोय किंवा असं काय जाणवलं का? काय नाही. मशीनचं काम कसं आहे? नंबर 1 मध्ये ना. बरं, तर तुम्ही सुद्धा सांगू शकताय की तुम्ही सुद्धा स्वतः चालवला. वय काय तुमचं? 66. तुमचं मामा? 60-65 आहे. बर, तुम्ही सुद्धा 66-70 या वयामध्ये ट्रॅक्टर चालवला. कुठं ताकद कमी पडते असं काय जाणवलं का? नाही मुद्दामच मी घेतला. वयस्कर माणूस असून मुद्दामच ट्रॅक्टर कसा चालवा येतोय का आणि ट्रॅक्टरची काय शक्ती कशी आहे हे बघायसाठी आपल्याने कुणाला तो आवडतोय का नाही आवडतो हे बघण्यासाठी मी मुद्दामच ट्रॅक्टर घेतला. तुम्हाला काय आवडलं या मशीन मधलं? या मशीनमध्ये सुपीकता जमीन भोंड्याला माती लागणं, जमीनची सुपीकता वाढवणं हे काम चांगलं करेल असं मला तर वाटतंय. बरं, तुम्ही आता चालवला, तुम्हाला ह्या हातातनं सुटलं की मशीन हे थांबते, ह्या कारणावरतीच तुम्ही मशीन हातात धरला. तर सेफ्टी आहे का? नाही धोकादायक काय वाटलं नाही. बरं, म्हणजे धोका नाही. बरं, आपल्याला जर अडचण आली की मशीन मधनं हात आपण काढला की मशीन बघलेला आपण बघलेला. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या तब्येतीला काय धोकादायक असं काय नाही. बरं, तर आपल्याकडे मशीनचाच एक डेमो बघण्यासाठी कुठून शेतकरी आले होते त्यांची सुद्धा आपण एक मुलाखत घेणार. तर साहेब नाव काय तुमचं? सुदाम कटकर. साहेब तुमचं गाव काय? तांदूळवाडी. तुम्ही का मशीन डेमो बघायला आला आणि तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या रानामध्ये आम्हाला फिरवला? तर तुम्हाला ह्याचं पूर्ण शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही कोणत्या कंपनीचा वापरता, त्या कंपनीचं नाव घेऊ नका, बट तुम्ही सांगू शकता की बा तुम्ही वेगवेगळ्या रानामध्ये का चालवला, तुम्हाला आवडला नाही आवडला हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. प्रत्येक शेतीची प्रत वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक आम्ही दोन शेतीमध्ये डेमो बघितला, पण दोन्हीमध्ये काम चांगलं होतं. 1 नंबर काम होतंय. जे घातीच्या ह्याच्यात पण म्हणजे काळ्या रानात पण होतं आणि हलक्या प्रतीच्या रानात पण चांगलं काम झालेलं आहे. बरं, तुम्हाला कुठे मशीनची ताकद कमी पडते? ताकद काही कमी अशी काही वाटली नाही. बरं, आहे त्या स्पीडमध्ये कुठल्याही क्षेत्र म्हणजे जमीन चालवला तरी तो चालतो. काय प्रॉब्लेम नाही. आपण साहेबांना मशीनच्या वरती सुद्धा उभा केलता, तुम्हाला कुठे मशीन हरतंय असं काय जाणवलं का? नाही. त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी ही जी सगळी मशागत पसंत पडेल आहे. तुम्ही घेण्यासाठी इच्छुक आहात का? 100%. तर त्यांची राहिलेली प्रोसेस पूर्ण आवरून साहेब सुद्धा मशीन घेतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या ज्या प्लॉटचे जे मालक आहेत हे मालक सुद्धा आमच्याकडे आहेत. तर मालकांना असं विचारूया की कशा पद्धतीने काम. साहेब नाव काय पहिलं सांगा? रमेश गुंडोडे. जोरात. रमेश गुंडोडे. कशा पद्धतीने काम झाले? ओके झाले. ज्या पद्धतीने माती पाहिजे त्या पद्धतीनेच पहिल्यापेक्षा ओके झाले बघा. म्हणजे खोल आता ह्या कसं आहे, ज्या भागामध्ये पाटानं पाणी पाजतात किंवा जिथे ड्रीप असते त्यांना खोल लागतं, पण जिथे पाटाने पाणी पाजतात तिथं खोली थोडी कमी लागते. आम्ही आमच्याकडच्या थोड्या सांगली भागामधलं म्हणजे कला वापरून थोडं खोली लावायचं काम केलं, पण इथे पद्धत वेगळी आहे. तर ही तुम्हाला जी योग्य पद्धतीने मी सेटिंग करून दिलं त्या बरोबर काम झाले का? समाधानकारक आहे? सगळेजण समाधान आहेत का? तर खालील दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि नवीन ऑफर तुम्ही जाणून घ्या. धन्यवाद. मशीन खरेदी करायचं तर कुठं करायचं? सांगली. कुठं करायचं? सांगली.